चालतं दोस्तांना झालं बरं का. दवाखान्यात आम्ही आज डिस्चार्ज मिळाला, आम्हाला सुट्टी मिळाली आणि आलोय घरी आता. आणि घरी आता डिस्चार्ज मिळाल्यामुळं घरी मी आणि कोण कोण आहे माहिती आहे का? लय दिवसांनी स्वराला लावली बघा, हे का. आणि स्वराची मम्मी माहेराला गेली आणि बाळबी तिकडच आहे आता. आता काय तिला मी लवकर आणणार नाही. आणि आता मी सगळं तुम्हाला स्टोरी सांगणार आहे त्यातली, आणि ते दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे. तर महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी भरपूर पुसपुस. तर कसं काय वातावरण झाले बघा, गारा फुटलं. लय दिवस झाले तिला व्हिडिओ टाकलाच नाही बरं का. पण आज बघा निवांत झालो. 5 दिवस घेतलं, पूर्ण 5 दिवस घेतलं बघा दवाखान्यात. आणि कशामुळे घेतलं तर सिजर झाल्यामुळे घेतलं. नॉर्मल असतं तर 3 दिवस घेतलं असतं, आणि सिजरमुळे थोडंसं लवकरच म्हणजे लय दिवस घेतलं आमचं, 5 दिवस घेतलं. तरी डॉक्टरने सांगितलं लय बोजा उचलायचं नाही. त्यामुळं काय केलं माहिती आहे का, मी मग माहेरालाच पाठवली. आमचं सासराला गाडी घेऊन, त्यांची 4 चाकी ती घेऊन गेलं तिला. मग आणि आम्ही मग आजी मी इकडं आलो. मग असं झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे भेटायला भरपूर आली बरं का, तिथली बी होती. आणि सहकार्य भरपूर लागलं आम्हाला बरं का. तिथं बी नर्सचं बरं तुम्हाला सांगतो, तिथं आमचं जोडदार आहे ते एक, त्यांचं लय सहकार्य लाभलं. प्यायचं पाणी गरम लागत होतं सकाळचं संध्याकाळचं दिवसभर. आणि कारभारणीला 3 बाटल्या सांगितलेल्या 3 लिटर प्यायला, कारण की BP होता ना. आणि मग कोंबडं पाणी तिथं नव्हतं मिळत ना, असा पिक्चर झाला. आणि तिला कोरा चहा लागणार होता. मग काय केलं, आपलंच जोडीदार तिथं, मग तुमच्यासारखंच आपलं असं जोडीदार आहे, ते व्हिडिओ बघतात आपलं. आणि भारी स्वभाव त्यांचा. हां, स्वरा महत्वाची राहती या, काळजी तीच लागलेली दोस्तांना की स्वरा राहती का नाही. आणि स्वराच नाही काय टेन्शन आता. खरं महत्वाचं म्हणजे आता बघा कसला पाऊस उतरला आहे. 2 दिवस झाला पाऊस पडतो या, असा पाऊस पडतोय, बेमाप पाऊस पडतोय. आणि बाकी काय नाही. आता आपली ती माहेराला गेली. आणि नॉर्मल जर असतं तर 3ऱ्या दिवशी सोडती ती. ज्या दिवशी डिलिव्हरी झाली ती 1 दिवस, तर 2रा दिवस मी तर काय झालं, 2 दिवस नुसतं आजारीच पडलो मी. खोकला सर्दी आणि नुसतं ब्रशवर होतो मी. दादा म्हणजे काय करतो तिथं, आंघोळीला म्हणजे काहीच नव्हतं तिथं, सुविधाच नव्हती. तर 5 दिवस 4 दिवस महत्वाचं, 4 दिवस नको वाटलं मला. डाचाने डाची फोडायचं. मग हे काय सर्दी खोकला जाम झाली या पूर्ण. आता दवाखान्यात जाणार आहे थोड्या वेळाने. स्वराला म्हणलं आपण दोघं जाऊ, कारण की तेव्हा ती काय करते या हात वर ठेव कपाटात. हां बर. तर महत्वाचं म्हणजे काय सांगायचं मला, BP थोडा असल्यामुळे तिला पाणी प्यायला सांगितलंय. दिवसाचं तरी साधारण 3 लिटर पाणी प्यायला सांगितलंय मी, 3 बाटल्या. आता ती गेली तिकडं. बाळा म्हणलं व्यवस्थित सांभाळ, महिना 2 महिने. आता स्वरा शाळा भरलं 15 तारखेला 16 तारखेला. मग आता स्वराला मी इथंच ठेवलं. मी स्वराला घालवणार आहे. आणि एक मी निर्णय घेतोय मोठा, ते तुम्हाला कळलं थोडंसं. कारण की आपल्याला मी डोक्यात तुमच्या मागं सांगितलेलं, तुम्हाला विचार मी केला की आपल्याला दुकानाचं बघायचं आहे. डोक्यात माझे ते अजून आहे. तर चालले वाईज प्रयत्न करतोय मी. आजचं उद्या पैसे फिरतात ती, त्याचं काय नाही हो. आणि महत्वाचं म्हणजे सिजर म्हणलं की खर्च किती तुम्हाला माहिती आहे. तर महत्वाचं म्हणजे आज तुम्हाला ही व्हिडिओ टाकायचा होता मला, की पेशंट सोडले. तिथलं काय एवढं धावता आलं, असं फिरून धावता आलं नाही, पण घरापासून दाखवतो तुम्हाला वाईज फिरून. तर दवाखान्यात नको झालं दवाखान्यात. आणि शेवटी बघा डिस्चार्ज आज मिळाला. ते बी नसता मिळाला जर, आता ऐका की तिथंच पेशंट होती का नाही, जी सिजर झाली आमच्या जोडीला होती का नाही, 7-8 जण होती. तर त्यातली 3 जण ठुलती तिथं, कारण की त्यानं डिस्चार्जच केलं नाही. कारण की कुठं बाळाच्या आईचं टाकं पाणी
तर कुठं बाळाला काळवे जाळी हे असलं म्हणजे काय ना काय इफेक्ट निघतात. मग लेडीजचा डॉक्टर वेगळा होता आणि लहान मुलाचा डॉक्टर वेगळा होता. दोघांनी तपासण्याच केल्या आणि मग आम्हाला डिस्चार्ज दिला. मग जाऊ शकता तुम्ही. मग ते लावलं माहेराला पांगरीला आणि आम्ही दोघीकडे आलो. असं झालं आमचं आजच्या दिवसाचा प्रवास. आणि जेवणाची खाण्याची सोय तिथं कसं होतं, लेडीजसाठी एक मोफत होतं बरं का, पण आमच्यासाठी एक म्हणजे हालत होती बेकार बरं का. पण मी तुम्हाला मागायचं सांगितलंच, तिथं आमचं जोडीदार एक आहे. ते जोडीदार म्हणजे तिथं पाणी चहा तेवढं द्यायचं बरं का. ती सहकार त्यांचं लाभलं, त्यांचं मनापासून आभार मानतो मी. आणि तुम्ही खूप छान कमेंट केल्या, तुमचंही मनापासून धन्यवाद. कमेंट वाचतो मी, नाहीच नाही. हां स्वरा म्हणते मला निघतो का, कुठं जायचं या ते करमतं का बघ विचारतो. स्वरा कुठं जायचंय ग? गावात काय? तसं नाही, तसं नाही करायचं. तिकडे की काय म्हणते बाळा? नाही बाळाच्या आमच्या स्वराची शाळा भरणार काय स्वरा ग? कशी शाळेत जायचं आता 16 तारखेला शाळा भरणार आहे. त्याला दप्तर आणायला लागणार आहे, कंपास आणायला लागणार आहे, पाट्या आणायला लागणार आहे. वह्या काढणार त्या पुस्तकं मी केली शाळेतला. पाट्या आहे वय नको पाट्या आणायला, मग काय काय आणायचं तिथं. खरंच महत्वाचं म्हणजे दवाखाना म्हणलं का नाही, एवढी हालत बेकार होती ना, लय बेकार हालत होती. मी तर पूर्ण आजारीच पडलोय. कारण तिथलं पाणी महत्वाचं म्हणजे तिथं फिल्टरचं पाणी होतं बरं का. पण ती काय झालं, मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता बघा. त्या व्हिडिओमध्ये मी आईस्क्रीम खाल्ली होती आणि त्या आईस्क्रीम काय झालं, घसा धरला, खोकला आला, सर्दी झाली. आता नाही गारठ्याची खायची आहे, माझी चूक झाली त्यावेळेस मी खाल्ली ती. तो खायची का आता नाही खायची. तो फळ बिळ काय तर आणतो. काय आणणार तुला? काय खायचं सांग, काय खायचंय तिकडे की. मग जाऊ का मी? आई बघायला इकडे करमतोय का तुला? इकडे की करमतोय ना. बघा आमची स्वरा किती भारी आहे पहिला, करमतोय बाळाला माझ्या. काय म्हणते आलेलं मला माहिती का, पप्पा तुम्ही शांत बसायचं, स्वयंपाक मी करणार आहे. काय स्वयंपाक करणार तू? हा भांडी कोण धुणार? हा धुणं कोण धुणार? शाळेत कोण जाणार? हा पप्पा काय करणार? निवांत बसणार. अशी स्वरा आमची. काय नाही काय काय तिला शाळेत महत्वाची घालवायची टाइम भाऊ. सकाळची 11ला शाळा भरती आणि संध्याकाळची 5ला सुटती. जायचं आणायचं एवढंच काम आहे. हा पडल गाडी राहून ती नको स्टँडवर ये. काय चाल तर कशाला वाटतं सांगा आणि लाईक करा. बाय स्वरा.